प्रस्थापित करणं आवश्यक आहे. कशासाठी आपण सर्व कार्यक्रम आयोजित करतोय? आजचे जे अध्यक्ष आहेत कोळेकर सर, त्यांचे बंधू विजय कोळेकर हे आमचे सर, म्हणजे त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलो. प्रत्यक्ष जरी आमची भेट होत नसली तरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे आलो आणि त्यांनी जे काही सांगितलं त्या पद्धतीची पत्रकारिता करायची असं मी ठरवलं आणि ती तशी करत असतो. ती जोपर्यंत सकाळमध्ये होते तोपर्यंत काहीच अडचण नव्हती, पण नंतर नाही शक्य झालं ते. म्हणून मी बाहेर पडल्यानंतर 2016 मध्ये कोकण मीडिया हे आमचं स्वतःचं माझं साप्ताहिक सुरू केलं. जेव्हा मी सकाळमध्ये होतो, म्हणजे मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडीमध्ये काही दिवसांसाठी होतो, या काळामध्ये असं लक्षात आलं की वर्तमानपत्रांच्या मध्ये ती मुंबई पुण्याची, आपण कोकणातले लोक त्याच्यावरती उड्या मारतो, तर ती मुंबई पुण्यातली जी वर्तमानपत्र आहे, अगदी आताचं उदाहरण घेत असेल सुद्धा, मुंबईत बसून कोकणाबद्दलचं लिहितात. त्यांना कोकणाबद्दलची खरं म्हणजे माहिती नसते, अपुरी माहिती असते, चुकीची माहिती असते. आताची जी निवडणुकीची वार्तापत्र आहे त्यात काहीही घोटाळे तिथे ते मांडलेले होते. तिथे ग्राउंड लेवलला काय चाललंय, नेमकं प्रचार कशा तऱ्हेचा चाललेला आहे, काय विकासाचे किंवा निवडणुकीचे मुद्दे काय, विकासाचे मुद्दे आपण मगाशी सांगितले, तर हे मुद्दे इथले कुठले आहेत काय हे कधीच बाहेर येत नाहीत. आणि होतं असं की मीही त्याचा एक भाग होतो. जिल्हा आवृत्त्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हा एखादं, आता खारेपाटण आपल्याला माहिती आहे, राजापूर मधली एखादी कुठलीही गोष्ट खारेपाटण मधल्या माणसाला कळत नसते, कारण खारेपाटणचं राजापूरशी नातं आहे जवळच. बहुतेक बाजार, मोठा बाजार, मोठं ठिकाण, पेठ, ज्याला ऐतिहासिक वारसा आहे असा झाले, तर त्यांना ते काहीच कळत नाही. कारण ती सिंधुदुर्गची आवृत्ती वेगळी आहे, रत्नागिरीची आवृत्ती वेगळी आहे, अशा वेगवेगळ्या आवृत्त्या प्रसिद्ध व्हायला लागल्या. आणि व्हायला लागलं असं की त्याच्यावरचं समस्या अनेक मांडल्या गेल्या, मुद्दे अनेक मांडले गेले, वार्तापत्र खूप लिहिली गेली, पण ती फक्त त्या जिल्ह्यापुरती झाली. यामध्ये जे काही प्रश्न आहेत, जिल्ह्यामधल्या समस्या आहेत, जिल्ह्यामधल्या काही चांगल्या गोष्टी आहेत, उदाहरण हेतूने केलेल्या अनेक अशा गोष्टी असतात. कृषी पर्यटनासारख्या असतील, पर्यटनासारख्या असतील, शेतीमधल्या काहीतरी असतील, ह्या जिल्ह्यापुरत्या झाल्या. म्हणजे मंडणगड ते राजापूर एवढ्याच लोकांना इथलीच माहिती मिळते, बाहेरच्याला मिळत नाही. मग ती जर का बाहेर माहिती गेली, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी गेली, वेगळ्या ठिकाणी गेली, तर त्याचा उपयोग जास्ती होऊ शकतो. कारण तिथनं पुरस्कार मिळणं हा एक विषय वेगळा आहे, पण त्याला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून काही ज्या गोष्टी व्हायला हव्या आहेत. आता इथे लाड सर आहेत, त्यांचा मुंबईशी आणि कोकणाशी अगदी जवळचं खूप नातंच आहे. आपल्या प्रत्येकाचं नातं आहे मुंबईशी आणि मुंबईच्या लोकांची इथे आहे. पण होतं असं की हे मुद्दे जर का तिथे त्या लोकांना कळतच नाही, कधीतरी जेव्हा ते गावाला येणार तेव्हा ते कळणार नाही, मग त्यातून चालना मिळून मग अनेक गोष्टी साध्य होतात. तर तसं होऊ नये, लोकांपर्यंत इथलंही जे आहे इथे तयार व्हावं आणि ते मुंबई पुण्यामध्ये म्हणजे बाहेरच्या ठिकाणी जावं. अर्थात आमचा जीव अगदी छोटासा आहे, कोकण मीडिया अगदी आमचा अगदी फार छोटा आहे. ते वेगळ्या ठिकाणी जर जात असलं तरी पण आपण ते मुद्दे मांडावे हा उद्देश त्याच्यातला होता, जे तिथे मी अनुभवलं होतं अनेक वर्षांच्या सकाळमध्ये. तर मी सलग 35 वर्ष होतो त्या काळात. असं लक्षात नंतर आवृत्त्या वेगवेगळ्या राहण्यानंतर खूप असं मर्यादित त्याचं असं स्वरूप आहे. मग याच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, जरी फार मोठं नसेल. तर नेहमी बंटीचं जे उदाहरण देतात ते डोळ्यासमोर माझ्या आहे की संपूर्ण गाळप होतो तेव्हा छोटीशी पणती आपला जो परिसर आहे तेवढा भाग का होईना पण ती उजळून टाकते. आपण तेवढंच काम करावं, तेवढीच भूमिका आपली असावी, याच उद्देशाने आम्ही ते केलेलं आहे. पण पालघर ते सिंधुदुर्ग हा असा आम्ही आमचा भाग ठेवलेला आहे. मुंबई त्याच्यात आहेच आहे. यामधल्या गोष्टी घडामोडी एकमेकांना कळाव्यात, वेगळे काहीतरी विषय मांडले जावे हा त्यातनं उद्देश होता. आणि दिवाळी अंकाने आम्ही सुरुवात केली. दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य हेच आहे की कोकणातले असे जे काही विषय आहेत ते त्याच्यामध्ये यावे. मग संस्कृती आहे, इमारत बांधकाम जुन्या काळातलं आहे, बोटिंग वगैरे आहे, जे कोकणाशी संबंधित आहे ते त्याचा आणखी अधिकाधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, माहिती अधिकाधिक संकलित करावी आणि ती लोकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने आम्ही दिवाळी अंक प्रसिद्ध करतो. कोकण हे त्याचं वैशिष्ट्य असतं. कोकण मीडिया म्हणूनच आम्ही ते सुरू केलेलं आहे. यासाठी ह्या गोष्टी आपण कराव्यात म्हणून हे साप्ताहिक आम्ही सुरू केलेले. साप्ताहिक तर आहे पण दिवाळी अंक आता यावर्षीचा 9वा दिवाळी अंक प्रसिद्ध केलेला आहे. याच्या बरोबरीने आमची प्रकाशन संस्थाही आम्ही सुरू केलेली आहे. सत्वश्री प्रकाशन त्याचं नाव आहे. या प्रकाशनामार्फत आतापर्यंत आम्ही ई बुक स्वरूपातली आणि प्रिंटेड अशी 20 पुस्तकं आतापर्यंत आम्ही प्रसिद्ध केली. त्याची लेखिका तर
सिंधुदुर्गमधली काही मंडळी आहेत, सिंधू साहित्य सरितासारखं आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साहित्यिकांविषयीची माहिती, अशा तऱ्हेचं ते पुस्तक आहे. अशा तऱ्हेची कोकणाबद्दलची माहिती इतरांच्यापर्यंत पोहोचावी हा त्यातला उद्देश पुस्तक प्रकाशनाचा सुद्धा आहे. या सगळ्या मार्फत आपण आता ही स्पर्धा आम्ही घेतो. स्पर्धा घेण्याचं कारण अशोक प्रभूंच्या नावाने हे करतोय. अशोक प्रभू हे माझे मित्र होते. आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केलेले. आम्ही एका गावाचे म्हणजे जवळपास आमचं माझ्या आजोळचं ते गाव, ते प्रभूंचं गाव. तर त्यांच्याने आमचे विचार अनेक वेळा, आम्ही मुंबईत ते सामनामध्ये होते, मी सकाळमध्ये होतो, तेव्हाही आमच्या अनेक अशा चर्चा झाल्या की आपल्याला कोकणासाठी काहीतरी करायला नाही. आपण आपल्या परीने आपण पत्रकारितेतून पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून जे शक्य आहे ते आपण करावं. आणि खूप कोकण मीडिया सुरू करण्यामध्ये त्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा आहे. कोरोनाच्या काळात ते 2021 मध्ये गेले, पण म्हणून आम्ही त्यांच्या प्रेरणेने सुरू झालेली ही स्पर्धा होती. त्याला तर त्यांचंच नाव दिलेलं आहे. त्यांचा आता मुलगा इथे यायचा होता, पण आज काही कारणामध्ये येऊ शकलेलं नाहीये. ते जे सातत्य आहे ते आम्ही टिकवलेलं आहे आणि इथनं पुढच्या काळातही ते टिकवायचं असं ठरवलंय. गेली 3 वर्ष आम्ही चित्रकला स्पर्धा सुद्धा त्याच्या बरोबरीने घेतो. त्याचा उद्देश असा आहे की मुखपृष्ठ तयार करून घेणं हे तसं महागडं काम असतं, की स्वस्तात मिळावा असा उद्देश नाहीये. इथे जे काही घडतं, इथे चित्रकार खूप मोठे चित्रकार, कोकणाला काय परंपरा आहे का मी वेगळं सांगण्याची गरज नाही. चित्रकार आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत, विचारवंत आहेत, खूप गोष्टी कोकणातच निर्माण होतात. पण त्या बाहेर गेल्यानंतर मोठ्या होतात, ज्यांचं आम्ही अभिमानाने नाव घेतो नेहमी मराठी पत्रकारितेने. बाळशास्त्री जांभेकर ते इथे तेव्हा करू शकले नव्हते, कारण तो दुर्गम तेव्हाचा काळ होता. बाहेर गेल्यानंतर ते खूप मोठे झाले आणि ते त्यांचं जगभर नाव होतं. आता स्थिती सगळी बदललेली आहे. दुर्गम राहिलेलं तर कोकण नाहीच आहे स्थिती, पण त्याच्याबरोबर अनेक गोष्टी, वाईट गोष्टीही आपल्याकडे आलेल्या आहेत. याचंही कुठेतरी परिशीलन व्हावं आणि जुन्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी संकलित व्हाव्यात, हा पुस्तकाचा आणि आमच्या साप्ताहिकाचा सुद्धा उद्देश आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही लेखांची आणि चित्रकलेची स्पर्धा आयोजित करत आहोत. आज आपण त्याचं पारितोषिक वितरण करतोय. वेगवेगळ्या ठिकाणी करावं असा उद्देश होता की त्यानिमित्ताने ही माणसं आपल्याशी जोडली जावी, हा त्यातला उद्देश आहे. तर हा आपण 9वा दिवाळी अंक आणि 6वी स्पर्धा त्याचं पारितोषिक वितरण इथे आपण करतोय आणि त्याला आपल्याला मान्यवर इथे लाभलेले आहेत. मी त्यांना त्याचं स्वागत माझ्या वतीने परत एकदा करतो आणि थांबतो. प्रमुख वक्ते लाड सर, श्री कोणकर, उपस्थित सर्व बंधू आपल्याला ठिकाणी या ठिकाणी सगळीकडे कार्यक्रम आयोजित केला आणि एवढी सुंदर मला संधी दिली. एक तुम्हाला गोष्ट सांगायला पाहिजे, म्हणजे कोणकरांची प्रगती होऊन मला नाही वाटलं. कोणकर हे तसे म्हटलं ते मला जावंही लागतात, कारण त्यांची धर्मपत्नी आहे ती माझ्या पहिल्या बॅचची, म्हणजे नवीन अभ्यासक्रमाला 72 आणि 75 ACC त्या बॅचची विद्यार्थी, त्यामुळे जावयाची प्रगती मला खूप आनंद. तर बघा, यांनी सांगितलं या ठिकाणी घटकन थोडक्यात सांगतो. आता बालगावच्या लोकांना अर्ध्या गुंठ्यात हे झालेलं आहे. 25 लाख आम्ही त्यावेळेला गोळा केले. खरं म्हणजे अशक्य होतं त्यावेळेला. विजयनगर अध्यक्ष आम्ही, अभिजय देव, काशीनाथ, सगळी मंडळी होती, कसले करतात हे असं म्हणाले. पण आम्ही जिथे आमच्याकडे 5 लाख होते, खासदारांनी 5 लाख दिले आणि आम्ही सगळ्यांकडे अगदी 4-4, 5-5 वेळा गेलो. अगदी 100 रुपयापासून 1 लाख रुपयापर्यंत 1 लाख रुपये दिले. त्यांचा आम्ही या ठिकाणी असं विभाग दिले. असे 7 ते 7 लोक आम्हाला भेटले आणि त्याच्यातून बदल म्हणजे आम्हाला पण त्यावेळेला वाटलं होतं. तेव्हा लोकांचं वाचनावरती प्रेम आहे, वाचनालयावरती चांगलं काम केलं आणि आपण चांगल्या इथून गेलं तर काही कमी पडत नाही खरं. आणि मला स्वतःला वाटतं की मी जो काही घडलो किंवा ते मला शिक्षक म्हणून मान सन्मानाने मिळालं, त्याच्यात लोकमान्य वाचनालयाचा वाटा मोठा आहे. कारण त्या काळी हल्ली विद्यार्थी वाचत असेल, शाळा सुटली आम्ही घरी आलो, कारण इथं जवळ माझं घर होतं, यायचं आणि वाचन करायचं. खूप विद्यार्थी तसेच खूप वाचन केलं. म्हणून मी मुलांनाही सांगतो की तुम्ही वाचा, त्याचा आयुष्य पुढील आयुष्यात खूप उपयोग. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा. आजकाल मुलं वाचतच नाही, तर बघितलं ते वाचत फक्त मेसेज वाचतात, मोबाईल वाचतात, एवढं फक्त. ते काय मोबाईल चांगला आहे त्याच्यात मिळणं, पण ते वाचत नाहीत अशा दृष्टीनं. म्हणून काही मी सांगितलं त्या की आपण वाचन चळवळ चालू केली पाहिजे. 1-2 गोष्टी फक्त सांगतो आणि मी थांबतो की वाचन चळवळ आपण वाढली पाहिजे, आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आपण ठरवू की आपण
दरवर्षी आपण 3.5 मुहूर्त करतो, त्या मुहूर्ताला एक पुस्तक आपण आपल्या घरी घ्यायचं स्वतःसाठी. मी घेतो दरवर्षी. माहिती आहे की जवळ 3-4 हजार ही पुस्तकं घेतो मी स्वतः. जे माझे काही शिक्षक रिटायर झाले त्यांना देतो, ज्यांना वाचन आहे त्यांना भेट देतो. अशा पद्धतीने करतो. नंतर वाचून करतो वाचायला पुस्तक वाच. आपण आपल्या मुलाचा वाढदिवस करतो, नातवाचा वाढदिवस करतो, तुम्ही केक आणता, खूप खर्च करता पाहिजे, पण एक त्याच्या वयोगटाला शोभत नसेल पुस्तक द्या, त्याच्यामध्ये आवड निर्माण होईल. बघा लक्षात घ्या, आपण सुरुवात आपल्यापासून करू. बाकी तर तुम्ही देता इतर काही खेळणे वगैरे, पण एक सुंदर पुस्तक द्या त्याच्या वयोगट. मग त्याला आपोआप बघा. आपण म्हणतो मुलं मोबाईलमध्ये गुंतले, पण त्या पुस्तकात गुंतलं हळूहळू त्याचं लक्ष बघा त्या पुस्तकावर केंद्र मोबाईल कमी होईल लक्ष. अशा पद्धतीनं केलं तर निश्चितपणे वाचनाची आवड निर्माण होईल विद्यार्थ्यांमध्ये. आणि हे अर्थात शिक्षकांचा वेळ, शिक्षकांनी पण ते केलं पाहिजे. आम्हाला अजून आठवतं त्यावेळी शिक्षकांनी ते आम्हाला पात्र सांगत मराठीचे बोलून हे पुस्तक वाचा. 11वीला त्यावेळी जुनी 11वी होती, मी ते पुस्तक वाचायचं आणि त्याचा खरोखर फायदा झाला. म्हणजे तो धडा ज्या पुस्तकातला घेतलाय त्या आणि त्याचा फायदा माझं छोटंसं ग्रंथालय स्वतःचं पण आहे. म्हणजे एक आवडलं की पुस्तक घ्यायचं. आता आपल्या लांजातही खूप लेखिका आहेत, देवगली म्हणजे आमच्या संचालक आहेत, त्या सुंदर लेखन करतात, दादोशा लिहितात. अशा पद्धतीनं लांजातही आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. पण असे कुठेतरी एक वाचन चळवळ उभी राहिली तर निश्चितपणे आपल्याला त्याचा लाभ होईल. आणि लोकमान्य वाचायला आमच्याकडे अनेक योजना त्यावेळेला होतं, आम्हाला जागा नाही मिळाली. अजूनही जर जागा मिळाली तर आम्हाला एक ग्रंथालय मोठं म्हणजे एखादा हॉल जर मिळाला तर हॉल उभा करायचा आहे लोकमान्य, की जेथेप्रमाणे आता आपण छोट्याशा जागेत राहिलो एक सुंदर असं वेगवेगळे कार्यक्रमाला घेता येतील. आहेत आणि योजना बघूया, इच्छा आहे त्या दृष्टी प्रयत्न केला, निश्चितपणे आम्ही त्याच्यात यशस्वी होऊ. तर या ठिकाणी पुन्हा एकदा कोणकर सरांना मी धन्यवाद देतो. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होऊ दे अशी अपेक्षा करतो. आणि वाचनालयामध्ये तुमचा जो एक लोभ आहे असाच कायम राहू दे, राजेकारावर राहू दे अशी इच्छा प्रगट करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. हे बरीच वर्ष माझे मित्र आहेत. ही गोष्ट फार कोणाला माहीत नाही, कारण अगदी सुरुवातीच्या काळात मी पुण्यातली पत्रकारिता सोडून मग इकडे जेव्हा रत्नागिरीत आलो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 6 महिने जवळजवळ कोणकर आणि मी एकत्र काम केलं एका वर्तमानपत्रामध्ये, दैनिकामध्ये. हे आमचे साक्षीदार आहेत लागले. आणि त्यानंतर मग सकाळमध्ये ते आणि मी तरुण भारतमध्ये लिहायला लागलो. 2 वर्तमानपत्रांची स्पर्धा असल्यामुळे आम्ही समांतर चालत राहिलो. कुठे बाहेर गेलो तर आम्ही एकमेकाच्या बरोबर शेजारी सीटवर बसायचो. परंतु बाहेर कोणाला, कारण हल्ली लोक कसल्याची चर्चा करतात, अमका कुठे गेला तमका कुठे गेला, त्याच्यामुळे भानगड नको म्हणून आम्ही थोडेसे रिक्त राहिलो. पण जेव्हा त्यांनी कोकण मीडिया सुरू केलं, पहिल्या अंकात मला नाही लिहिता आलं काही गडबडीमुळे, परंतु त्यानंतर जेव्हा ही स्पर्धा सुरू झाली त्या स्पर्धेचा परीक्षक म्हणून अधिकारीपणे त्यांनी माझी नेमणूक केलेली आहे. हा माझं सन्मान त्यांच्याकडून झालेला आहे असं मला वाटतं. पहिली स्पर्धा जेव्हा आयोजित केली तेव्हा माझ्या आठवणीप्रमाणे ती स्पर्धा कोकणातल्या वेगवेगळ्या भाषांमधल्या, बोलीभाषांमधल्या लेखनाची होती, बोलीभाषांमधल्या कथांची होती. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की मसूरकरांचा ह्या सगळ्या बोलीभाषांचा अभ्यास आहे, कारण मी मालवणी मूळ आहे आणि तिकडची भाषा तिकडे गेल्यानंतर बोलतो. तिकडे मंडणगडला माझं लहानपण गेलं, तिकडे गेल्यानंतर तिकडच्या लोकांची भाषा बोलतो, रत्नागिरीत राहतो, रत्नागिरीच्या पट्ट्यातली भाषा बोलतो. त्यामुळे त्यांना कदाचित असं वाटलं असेल. वसईपासून कोकणी म्हणजे गोव्याच्या भाषेपर्यंतच्या सर्व भाषांमधल्या कथा त्याच्यामध्ये आल्या होत्या. यथाशक्ती मी त्याचं परीक्षण केलं, त्यांना समाधान वाटलं आणि त्यानंतर हे सगळं काम माझ्याकडे येत राहिलं. ह्या आत्ताची चालू स्पर्धा, ज्या स्पर्धेबद्दल आपण आता जमलो आहोत, त्या स्पर्धेमध्ये सर्व कोकणातल्या ग्रामदैवतांच्या विषयी लेख आलेले होते आणि ते लेख मी यथाशक्ती परीक्षण त्याचं केलं. त्याचा रिझल्ट आता ह्या कोण स्वानंदी जोगळेकर, मला नाव माहीत नाही कारण त्याच्यावर नाव नसतं, नंबर टाकून परीक्षेत दिले जातात परीक्षणासाठी. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी वाचल्या ग्रामदैवतांच्या, तेव्हा त्याचे काही निकष असतात, त्याचे पॅरेग्राफ पाडून बाबा किती लेखन शैली अमुक तमुक, त्याच्याप्रमाणे एखादा विषय वाटतं की कधीतरी अरे हे याला प्रथम क्रमांक द्यायला हवा होता, पण होत नाही असं. परंतु जे कोणी आलेले आहेत ते घासून आलेले आहेत आणि दरवर्षी असे येतात. गेली 2-3 वर्ष सकसपणा झाला. आपण म्हणतो आम्हाला उगाच भीती वाटते की मराठीचं कसं होणार, काय मराठी मरत नाही. आम्ही सुशिक्षित उच्च शिक्षित माणसं मराठी मारतो, पण प्रत्येक मालिकेमध्ये एक आहे नाही ही क्रियापद सोडली तर बाकी सगळे शब्द इंग्रजी
आणि त्याला आम्ही योग्य वेळी जर रोखू शकलो तर मराठी मरणार नाही. इतकं उत्तम लेखन करतात लोक. गेल्या वर्षी कोकणाविषयी लोकांनी भरभरून लिहिलं. कोकणातल्या लोकांनी तर लिहिलंच, पण जे कोकणाबाहेरून येऊन स्थायिक झालेले आहेत त्याच्या म्हणजे भडबडे सरांचा लेख माझ्या लक्षात आला, कारण ते ज्या शाळेचं वर्णन करत होते तिथे ते होते, हे त्यांचे विद्यार्थी आहेत. परंतु दुसऱ्या एका व्यक्तीने, ती पुण्यातून आलेली व्यक्ती, त्याला कोकण इतकं आवडलं. मी अशी कोकणात काही माणसं पाहिलेली आहेत की ती तिकडून नोकरी निमित्ताने, सरकारी नोकरी निमित्त इथे आली आणि इथल्या मुलींबरोबर लग्न करून कोकणाची जावई झाली. उदाहरणार्थ डॉक्टर दिलीप पाखरे वगैरे. तर ही माणसं जेव्हा बाहेरून कोकणात येतात तेव्हा इथे आकर्षिली जातात. ह्याचा अर्थ कोकणात काहीतरी आहे आणि त्याचं एक शब्दांकन, एक डॉक्युमेंटेशन हे कोणकरांच्या स्पर्धेच्या निमित्ताने झालं. हा त्यातला सर्वात मोठा मिळकतीचा. हे डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर जेव्हा आमच्या विराजनी लिहिलेली हकीकत किंवा त्या बाबू घाडीगोकरांनी लिहिलेली हकीकत जेव्हा मी वाचली तेव्हा असं वाटलं की संशोधन केलं गेलं पाहिजे. कोकणाचा इतिहास 1.25 लाख वर्षापूर्वीपासूनचा आहे. 1.25 लाख वर्षापूर्वी ते मानवी पावलं उमटली होती आणि त्यानंतर म्हणून ते आपल्याला कातळाच्या सड्यावरती शिल्प जी दिसतात त्या शिल्पाचा मागोवा जर घ्यायचा असेल तर ह्या ग्रामदेवतांचं, मग तो गुरगुर गुरगुर करणारा असा आवाज कुठून तरी येतो आहे झाडीतून, आणि तो आवाज कसला येतोय म्हणून एक गुराखी, त्याला काय समजत नव्हतं. गुराखीला किती समजणार होतं, त्याला ज्ञान कमी असतं. त्याने गावातल्या मुख्य माणसाला सांगितलं की असा असा आवाज येतोय, मग वरखाली काहीतरी होतं. आणि ते जेव्हा बघायला गेले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की इथे काहीतरी एक दगड असा वर येतो आहे. ही भूगर्भातल्या हालचालीची जी काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला दैवी चमत्कार म्हणून वाटत असली तरी त्याच्यामागे जे वैज्ञानिक सत्य आहे ते सत्य आपल्याला शोधता येईल का? आणि ह्या स्पर्धांच्या निमित्ताने, ह्या सगळ्या लेखनाच्या निमित्ताने त्याचा एक मागोवा घेण्याची सुरुवात झाली असं मानता येईल. दुसरी गोष्ट अशी की जसं जसं आपण दक्षिणेकडे जातो तसतसं ही सगळी दैवत बदलतात. म्हणजे उत्तरेकडे मल्हारगड महाड ह्या भागामध्ये भैरी आहे, रत्नागिरीपर्यंत भैरी आहे, त्याच्यानंतर मग रवळनाथ दिसायला लागतात. इकडे सुकाई वगैरे अशा मानाई पावणाई अशा देवी आहेत. आणि जसं जसं दक्षिणेकडे जातो तसं सातेरीची देवळं वाढतात. सातेरी मूळभूमिका, सातेरी हे माझं कुलदैवत आहे आणि ती एका भुवनामध्ये राहते, तिची तिथे मूर्ती नाही. आणि ती तिथून जेव्हा सगळीकडे जमिनी खालून फिरते आणि कुठे कुठे गोव्यामध्ये वगैरे तिची देवळं आहेत. आणि हा सगळा जर विचार केला तर ही कुलदैवत आली कुठून, याचा ऐतिहासिक दृष्ट्या पूर्णपणे आता परवा दिवशी न्यायालयाने निकाल दिला, धर्मनिरपेक्ष हा शब्द काढण्याची गरज नाही. तर आपण श्रद्धा बाजूला ठेवून अभ्यासक म्हणून जर ह्याचा विचार केला तर आपल्याला ह्या सगळ्याचा मागोवा घेता येईल. इतिहास आणि भूगोलाचा मागोवा घेता येईल. आणि कोकणाचा जो उज्ज्वल इतिहास आहे, जशी अंदमान मधली एक भूमी पाण्याखाली गेली त्या सुनामीमध्ये, तिथे पहिलं पाऊल माणसाचं उमटलं होतं. माणसाचं पहिलं पाऊल जिथे जिथे उमटलंय त्याच्यामध्ये कोकण भूमी आहे. त्या भूमीचा आपल्याला मागोवा घेण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येईल, असा काही प्रयत्न व्हावा. की मला काय मिळालं ह्या स्पर्धेतून ते सांगतो आणि थांबतो. मला काही मानधन वगैरे भरपूर मिळालं असं सांगतात की काय हिशेब 6 वर्षाचा वाढण्याचं काय कारण नाही, तो मांडता येणार नाही इतका हिशेब केलाय त्याने. म्हणजे एका स्पर्धेच्या निमित्ताने ठाकूर उपस्थित असताना, ठाकूर नव्हे आमचे कोण डॉक्टर प्रभू उपस्थित असताना एका स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. त्यावेळी त्यांनी अशीच पिशवी दिली. त्या पिशवीत पुस्तक असणारे मला माहित होतं. पुस्तक म्हटलं की मला राहवत नाही. मी घरी गेल्यानंतर हावरटासारखी ती पिशवी उघडून बघितली तर त्याच्यामध्ये झोपाळ्यावरची गीता नावाचं एक छान पुस्तक होतं. या अनिकेतने ते प्रसिद्ध केलं होतं की तिची हकीकत महत्वाची आहे. 2च मिनिटात सांगतो. अनिकेतच्या मातुल आजोबा म्हणजे आईच्या वडिलांच्या घरी माळ्यावरती पुस्तक धुवून खात पडलेलं होतं, केव्हा तरी घेतलेलं. ते पहिल्यांदा प्रकाशित झालं तर मला वाटतं 1905 साली आणि ते 17 साली ते प्रकाशित झालेलं आहे बरोबर. आणि 100 वर्षांनी त्या पुस्तकाची प्रत जेव्हा त्याने पाहिली त्याला 7-8 पानं नव्हती. आम्ही म्हणतो मोबाईलमध्ये लोक सगळे गुंतून राहतात, तरुण पिढी फुकट गेलेली आहे. पण हा तरुण त्यावेळेला आणखी 6-7 वर्षांनी कमी होता. आताची काय वय असेल त्यातून 5-6 वर्ष कमी करा. म्हणजे त्यावेळी त्याने समाज माध्यमाचा उत्तम उपयोग केला आणि ती 5-6 पानं मिळवली. हे विशेष आहे. ती कुठे मिळाली तर सरिता पदकी नावाच्या लेखिका, प्रख्यात लेखिका, त्यांनी याला कळवलं की माझ्याकडे ते पुस्तक आहे पण मी पाठवणार नाही, तुम्ही इथे येऊन उतरून घ्या. मग हा तिथे गेला आणि त्याने लॅपटॉप बरोबर घेऊन ते सगळे टाईप करून घेतली. 5-6 हरवलेली पानं सापडत नव्हती ती, आणि ती पानं त्याला जोडून त्याने दुसरी आवृत्ती प्रकाशित केली. ते पुस्तक मला दिलेल्या त्याच वेळीमध्ये होतं आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटलं अरे इतकं अप्रतिम आहे. भगवद्गीता समजत नाही, विनोबाने गीताई जरी सांगितली तरी ती लक्षात येत नाही मराठीमध्ये सांगून सुद्धा.
सिरावला असा माझी स्थितप्रज्ञ कसा दिसे, म्हणजे काय, हे उमगायला वेळ लागतो. पण झोपाळ्याची गीतं आहे जी आपट्याने लिहिली ती इतकी सुलभ आहे की मराठीमधल्या सहज ओव्या त्याच्यामध्ये. आणि मग मला असं वाटलं हे इंग्रजीमध्ये यायला पाहिजे, हे अवघड नाही अत्यंत. आणि मी बराबर 7-8 ओव्या खरडल्या इंग्रजीमध्ये यथाशक्ती आणि पाठवून दिल्या. तो म्हणाला तुम्ही हे सगळं कराल का? म्हटलं सगळं काही आनंदाने सगळं केलं. त्यांनी स्वतःची वेबसाईट सुरू केली त्याच्यासाठी. आणि त्यातून ते आता पाहुण्यांना दिलेले जे पुस्तक आहे द गीता इन लेझर, झोपाळ्यावरची गीता, विश्रांतीच्या वेळी गाण्याची गीता, ते पुस्तक अनुवादासह त्यांनी फोनकरांनी प्रकाशित केलं. मला आजपर्यंत लेखनाची जी संधी मिळाली त्यातला हा सर्वोच्च असा बिंदू आहे असं मला वाटतं. कारण इंग्रजीमध्ये भाषांतर करून कविता करायची अशी संधी मिळाली, माझ्या बुद्धीला ताण मिळाला. अर्थात हे मी स्वतः केलं नाही. परवा एका माझ्या मित्राला ते पुस्तक मी पाठवलं होतं मानधन म्हणून, तर त्यांनी कळवलं की हे कृपेशिवाय होत नाही, माझ्या वाडवडिलांची परमेश्वराची कृपा आहे म्हणून झालं. आणि त्या कृपेमध्ये फोनकरांचा मित्रत्वाचा वाटा आहे हे सांगायला मला आनंद वाटतो. मित्रांनो, मी थोडा जास्त वेळ घेतला. पराडकरांचा पराडकरही माझे मित्र आहेत आणि त्यांनी जी चित्र काढलेली आहेत ती चित्र आपण ह्या सर्वांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येऊ शकतो का? राजापूर लांजा नागरिक संघाने आता रत्नागिरीत हातपाय पसरलेले आहेत. हा मंडणगड पर्यंत पोहोचला जर संघ तर ह्या सगळ्या माणसांना एकत्र आणता येईल. आणि ह्या स्पर्धांच्या सारख्या निमित्ताने जे काही काम होईल त्या कामाचं संकलन करून महाग्रंथ निर्माण होतील. त्यातून कोकणाचा इतिहास, कोकणातली जी बुद्धिमंत माणसं गंजून पडलेली आहेत त्यांना उजाळा येईल, एवढं व्हावं ही इच्छा. धन्यवाद. नाश्ता केल्याला भरपूर नमस्कार. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे गेल्या 25 वर्षापूर्वी मी लोकमान्य वाचनालयाशी जोडला गेलो. ते स्वर्गीय गजाभाऊ वागदरे यांचंही स्मरण या ठिकाणी मी करतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय कोवडेकर साहेब, कोकण मीडियाचे संपादक सन्माननीय कोंडकर साहेब, आमचे पत्रकार मित्र सन्माननीय मुसुरकर साहेब, वाचनालयाची अनेक वर्षे पुढा सांभाळणारे व्यक्तिमत्व मी त्यांच्या लग्नाचं ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय जाधव सर, आणि या ठिकाणी अनेक लोक बसलेले आहेत. आमचे दीपक नागवेकर सर आहेत, विजयलक्ष्मी देवगुजी आहेत. मित्र हो, एका सुंदर कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहता आलं आणि माझ्याच मायभूमीमध्ये म्हणजे आईनं जसं गालावरून हात फिरवावा आणि कौतुक करावं तसं एक कौतुक माझं या माझ्याच वाचनालयामध्ये झाल्यासारखं वाटलं. कारण प्रमुख पाहुण्याचं पद मला दिलं गेलं, फार बरं वाटलं. आजच्या या कार्यक्रमामध्ये एक लेखकाशी सुसंवाद असा त्यांनी असं म्हटलेलं आहे, हेही मला बरं वाटलं. आणि आज ही उपस्थिती बघून मला आणखीन आनंद झाला. कारण मला वाटतं 5-6 वर्षापूर्वी मला वाटतं दीपक नागवेकर सरांचा सोनतळ हा काव्यसंग्रह आला नव्हता, कथासंग्रह आला नव्हता. त्याच्या अगोदरची घटना आहे. मला वाटतं विजया देवजींचं पण पुस्तक तेव्हा प्रकाशित नुकतंच झालं होतं वाटतं. त्यावेळेला होती लांजात परिसरातले लेखक साहित्यिक एकत्र करावे असं एक मनोदय होता. आणि त्याप्रमाणे बघितलं तर काही ठराविक 5-6 लोकच त्या ठिकाणी उपस्थित झाले होते. मी नाराज झालो होतो, पण नाराज होऊन आम्ही थांबणारे लोक नाही. कारण जे पहिलं साहित्य संमेलन आम्ही आयोजित केलं तळवड्याला, लांजा तळवड, आणि त्या तळवड्याच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते सन्माननीय ॲडव्होकेट कोवळेकर सर. त्यांनी जो आमच्याबद्दलचा विश्वास दाखवला, आशावाद निर्माण केला, आम्हाला एक स्वप्न दाखवलं, तिथं कौतुक केलं आणि सातत्यानं चालायला हवं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. म्हणजे
तिथे किती गर्दी होती वगैरे हा भाग नव्हता. गर्दी प्रचंड होती कारण हॉल पण छोटा होता, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही, पहिलंच होतं. पण ती एवढं यशस्वी झालं, तळवडेकरांचे आभार आहेतच, परंतु साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून कोळेकर सरांनी दाखवलेला आशावाद जिवंत ठेवण्याचं काम आमच्या सोबतच्या सगळ्या मंडळींनी केलं. आणि म्हणून यावर्षीचं 10वं साहित्य संमेलन वाटूळमध्ये आयोजित करत आहोत. हे कशासाठी आहे? माझ्या मातीतल्या लेखकांना, साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठीचा हा प्रयत्न. पण हे सगळं करत असताना माझ्या मातीत निर्माण झालेल्या साहित्यिकांना आपण वाचलं आहे का हे पण महत्वाचं आहे ना. मी परवा दिवशी गेल्या वर्षी पुन्हा एकदा या वाचनालयाचा सभासद झालो आणि मी तुम्हालाही सगळ्यांना सांगेन की आपल्यापैकी कुणी जर वाचनालयाचा सभासद नसेल ना तर त्यांनी आवर्जून व्हा. आणि तुम्हाला जरी वाचनाची सवय जरी नसेल ना तरी तुम्ही ते पुस्तक सोबत बाळगा. कधीतरी इच्छा होईल ना तेव्हा तुम्ही त्याचं पहिलं पान वाचा आणि हळूहळू तुम्हाला वाचनाची आवड वाटेल. मोबाईल आला त्यावेळेला तुम्ही किती प्रयत्नाने मुलाला सांगून, नातवाला सांगून मला दाखव रे, मला दाखव रे, आणि आज सगळे त्याच्यामध्ये गुंतून गेला. तसंच पुस्तकांचं सुद्धा तसंच आहे. तुम्ही वाचा ना त्याच्यातल्या 4 ओळी. शितू मी पुन्हा वाचायला नेली, गोनी दांडेकरांची शितू मी पुन्हा याच वाचनालयातून नेली वाचायला. आणि त्यावेळेला वाचलेली शितू आणि आता वाचलेली शितू मला फार भिडली, मला फार आवडलं. माझ्या आवडतेच लेखक आहेत गोनी दांडेकर, श्रीना पेंडसे, जयवंत दळवी, आणि आता मला सांगायला हरकत नाही विजया लक्ष्मी देवगुई या माझ्या आवडत्या लेखिका झाल्या. कारण त्यांनी परवा दिवशी आमच्या मोडी दर्पण दिवाळीकामध्ये लिहिलेला लेख आहे ना, ते वाचता वाचता मी लांजा फिरतोय की काय असं मला वाटायला लागलं. इतकं जबरदस्त लेख आहे. आणि म्हणून अशा लेखकांना कुणीतरी त्यांच्या पाठीवरती हात फिरवण्याचं काम करणं गरजेचं आहे. आमचे विराज चव्हाण एक कुठेतरी त्यांनी कविता लिहिली आणि ती व्हॉट्सअपला टाकली. ते एक व्हॉट्सअप माध्यम ह्या पण दृष्टीने चांगलं आहे. अधिकाधिक त्यांचं कौतुक केलं तर उभारी आहे. आणि पुढच्या काळामध्ये त्याने वाटूळ गावावरती इतकं छानपैकी गाणं केलं की मला वाटतं ते सगळं जगभर फिरलं. हे प्रेक्षकांनी त्यांना दिलेली पोच पाहून. आमचे नागवेकर यांनी तरुण भारतमध्ये छोटे 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 लेख, ललित लेख लिहिले. आणि ते ललित लेख वाचताना मग आमची ती जुनी बोलीभाषा, आज आम्ही मुंबईमध्ये गेल्यानंतर ती जुनी बोलीभाषा आम्ही विसरलो नाही. कवा गेलास, काही गेला होतास, परतून कधी येशील, हे हे जे शब्द आहेत ना हे त्यांच्या कथेतून वाचायला मिळतं. आणि मला असं वाटतं की मी पुन्हा बालपणात गेले की काय. घरातल्या त्या अडगळीत टाकलेल्या त्यावेळेच्या वस्तू आता अडगळीत आहेत, परंतु त्यांची पुन्हा आठवण करणारे जे शब्द हे नागवेकर सरांच्या लेखनामध्ये आहेत. आता हे त्यांनी निर्माण केलेली पुस्तकं हे आता मी त्यांच्याकडे विकत घेऊन वाचली म्हणून मी तुमच्याबरोबर बोलतोय. लेखकांनी सुद्धा आपल्यातच मग्न राहायचं नाहीये, तर आपल्या आजूबाजूचे जे लेखक कोण आहेत, कवी आहेत, त्यांची पुस्तकं विकत घेऊन वाचायची. त्यांची जेव्हा तुम्ही पुस्तकं विकत घेऊन वाचाल त्यावेळेला तुमची पुस्तकं सुद्धा विकत घ्यायला ते आपल्या मित्रांना सांगतील. आपणच आमचे वामनराव पै सांगतात ना, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार. साहित्यिकाने स्वतःचा शिल्पकार स्वतःच म्हणायचं, त्याच्यातून शिकायचं. आपले प्रेक्षक आपणच वाढवायचे. कारण का बाजारात तुम्हाला लगेच तुमचं पुस्तक प्रकाशात येणार नाही, पण त्याच्याबद्दलचे बोलणारे लोक असतील, ते बोलणारे लोक कोण असतील तर आमच्या परिघातले लोक असतील. त्या परिघातला हा आपला परिघ वाढवला पाहिजे. लांजा तालुक्यामध्ये इतके लेखक आहेत, त्यांची माहिती घेतली पाहिजे. गोस सरदेसाई अभिमानानं ते पुस्तक वाचतो आणि मग सांगतो मराठी या आमचे लेखक. पण ते लेखक कुठले आहेत? तुमची छाती फुटून निघेल. त्यांचं जन्मगाव
माहीत करून घेतलं तर गोविळचे कोस सरदेसाई शिपोशीला शिक्षण झालं त्यांचं. या शिपोशीमध्ये कितीतरी मोठमोठे लेखक, कोकिळ केरळ एक मासिक तयार करणारे ग्रस्त केरळमध्ये, त्याला नाव दिलं त्यांनी केरळ. आणि त्याचे वाचक कोण होते? मुंबईचे त्यावरचे गव्हर्नर. हे का, कशासाठी? ही वेगळी माणसं, यांचं मोठं जगात कोण वाचतोय? त्यांना शाळेत न्यावं लागतं, शिक्षकांना सांगावं लागतं, तरी पण ते काढतात. का? आपण काहीतरी करतो आहोत, देतो आहोत, ते लोकांच्या भल्याचं आहे, पण ते भल्याचं लोकांना कळत नाही. चुकीच्याच मार्गाने आपण जात असतो, पण त्या चुकीच्या मार्गावरून त्यांना पुन्हा आणण्यासाठी म्हणून ते पुन्हा पुन्हा त्या लोकांच्याकडे जातात. हे बाबा वाचा. कोणकर साहेबांच्या बद्दल मी काय सांगायचं? त्यांच्या प्रकाशनाच्या नावानंच त्यांचं काय आहे हे सगळं कळून येतं. सत्व, पत्रकारितेतलं सत्व गेलेलं आहे, लेखकांच्या मधलं सत्व गेलेलं आहे, सगळीकडे सत्व हरवलेलो आपण. परंतु आशेचा किरण असा एक आहे की कोणकर सर एक सत्व असलेली पत्रकारिता करतात. परवा मी गोधरा रिपोर्ट, साबरमती रिपोर्ट हा सिनेमा पाहिला. तो सिनेमा केवळ पत्रकारांमुळे घडला. ज्यावेळेला गोधरा कांड होत होतं त्यावेळेला मातब्बर पत्रकार, म्हणजे गडगंज श्रीमंत असलेली पत्रकारिता ज्यांनी करायची असते ते आले आणि त्यांच्या बरोबरचा प्रमोद कुलकरांसारखा फोटोग्राफर या पत्रकाराने बाईट दिली. साबरमतीमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि डबेत आग लागली आणि एवढी माणसं जळून गेली. हा जो फोटोग्राफर होता तोही पत्रकार. त्याने बघितलं, लोकांना विचारलं तर ती लोक वेगळं काय काय सांगतायत, लक्ष वेधतायत खऱ्या घटनेकडे. पण त्या बाईनं सांगितलं, मी दिलेली बाईट आहे ना ही पोचवायची तू दिल्लीला. परंतु त्याच्यातला पत्रकार जागा झाला. त्याने स्वतःहून एक व्हिडिओग्राफी केली आणि त्याची एक रील तयार केली आणि तो दोन्ही रील घेऊन गेला त्या एबीटी नावाच्या त्या संस्थेमध्ये. त्या ठिकाणी या बाईची रील दाखवली गेली, जगभर झाली आणि नाहक एक राजकारणी आजपर्यंत बदनाम झाला. गोधरा कांड या व्यक्तीमुळे झालं, हिंदुत्वामुळे झालं, हिंदू लोकांनी केलं, आपापसात भांडून केलं, हे सगळं झालं. पण खरं जर सत्य बघायचं असेल तुम्हाला तर तो साबरमती रिपोर्ट बघा, मग तुम्हाला कळेल. ही पत्रकारिता ही अशीच असली पाहिजे, ही आपण हरवलेली. आणि म्हणून कोणकर सरांना मी नेहमीच धन्यवाद देतो, त्यांचं नेहमीच कौतुक करतो. आज सगळीकडे तुम्ही पैसे किती देताय, मग तुमची बाईट देतो, मग तुमची बातमी सांगतो. असं नको, पैसे पाहिजे. पत्रकारिता ही पैसे कमवण्यासाठी नाही, शिक्षक हा पैसे कमवण्यासाठी नाही आहे, पण पोटासाठी पैसे दिले जातात ते आपण घेतले पाहिजे. पत्रकारांनी सुद्धा तशाच प्रकारचं पोटापुरता पैसे मिळतात. पण आमच्या भुका वाढलेल्या आहेत. या भुका आमच्या राजकारण्यांनी वाढवल्या आम्हाला, कारण ते राजकारणी संपले, आता हे राजकारणी आले, समाज नासून टाकला. आता याच्या पुढे तुम्हाला निवडणुका लढवता येणार नाहीत. जर तुम्ही लुटमार करून पैसे आणले, गडगंज झालात, तर तुम्हाला निवडणूक लढता येईल. परंतु वैचारिक पातळीवरती तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही. अण्णा हजारे उद्या जर निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना 10 मतही मिळणार नाही. मग हे सगळं वातावरण बदलायचं कुणी?
लेखक कशासाठी, पत्रकार कशासाठी? जे आपण बघतोय ते लिहिलं पाहिजे, त्याच्यावरती समाज परीक्षण करेल. तुम्ही परीक्षण करायचं नाहीये, तुम्ही इतिहासकार नाहीये, तुम्ही फक्त वर्णन करायचंय. अमुक ठिकाणी हा रस्ता होतोय, त्या ठिकाणी आज डंपर पडला, तो कोणामुळे पडला, कशामुळे पडला याचा शोध घ्या, ते सांगा. अमुक गावामध्ये दारूबंदी होत नाही, दारूबंदी होत नाही का, याच्या पाठीमागचं कारण काय ते शोधा आणि ते जगापुढे मांडा. जग त्याचं परीक्षण करेल. ही भूमिका पत्रकारांची आणि लेखकांची असली पाहिजे. आणि लेखक आणि पत्रकार हे निर्भीडच असले पाहिजेत. लोकमान्य टिळकांची पत्रकारिता निर्भीड होती. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं जेव्हा ते विचारतात, त्यावेळेला अवघ्या जगावरती राज्य करणाऱ्या साम्राज्याच्या विरोधात आपण बोलतो आहोत, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील याची जाणीव त्यांना होती. शिवाजी महाराजांचा इतिहास कशासाठी वाचायचा? तळ हातावर शिर घेऊन लढणारे मावळे जेव्हा तयार होतात तेव्हा स्वराज्य निर्माण होतं. तशाच प्रकारे समाजाचं चित्रण करणारे, सत्य चित्रण करणारे लेखक निर्माण होतील, त्यावेळेला उद्याचा समाज निर्माण होईल. आणि ते समाज निर्माण करण्याचं काम तुम्हा आम्हा लेखकांचं आहे, लक्षात ठेवा. मित्र, माझ्यानंतर ज्यांच्या मुखातून सरस्वती होत असते ते भाषण तुम्हाला ऐकायचंय. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाहीये, परंतु ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये मी तुम्हाला आज आमंत्रण देतोय. ते आमंत्रण तुम्हाला घरात येऊन देणार नाही, कारण तेवढे तुम्ही आमच्याशी जोडलेच नाही. हे एवढे जर जोडले गेले असते तर आम्ही सांगितलं असतं केसरकरांना जाऊन घरी निमंत्रण द्या. आमच्याकडे माणसं नाहीये, हा विचार पेरायला माणसं नाहीये. आणि म्हणून व्हॉट्सअपवरती येईल, माध्यमांवरती येईल, वर्तमानपत्रात येईल, कोकण मीडियामध्ये येईल. तो कार्यक्रम माझा आहे असं समजून तुम्ही निश्चिंतपणे त्या ठिकाणी यायचंय. त्या ठिकाणी तुम्हाला आदराची खुर्ची मिळेल, जी इतरांच्या बरोबर असते ती. वेगळी खुर्ची आमच्याकडे असत नाही. पण मित्रांनो, ही जर चळवळ पुढे न्यायची असेल तर आपल्याला एकत्र येणं, एकमेकाच्या बद्दल आदर वाढवणं, एकमेकांची पुस्तकं वाचणं आणि विशेषतः आमचे बेर्डे सर म्हणाले, या जागेबद्दल तुम्हाला आम्हाला वाईट नाही वाटत? उभ्या लांजाचं हे वाचनालय आहे, 100 माणसं बसतो, एवढा आम्ही सभागृह निर्माण करू शकत नाही. आपण पुढाकार घ्यायचा, आपण पुढाकार घ्यायचा, लेखकांनी पुढाकार घ्यायचा, पत्रकारांनी पुढाकार घ्यायचा, शिक्षकांनी पुढाकार घ्यायचा. ज्याला ज्याला समाज घडावा असा वाटतो त्यांनी पुढाकार घ्यायचा. लोकमान्य वाचनालय पुढच्या काळामध्ये 100 काय 200 माणसं बसतील अशा प्रकारचे त्या ठिकाणी सभागृह असलं पाहिजे. संगणकीय सगळी यंत्रणा असलेलं त्या ठिकाणी वाचनालय कक्ष असलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आपण तयार करूया. नुसतं बोलूया नकोय. राजापूर लांजा तालुका नागरिक संघ आजपासून सुरुवात करतोय. तुम्हाला 5,000 ची देणगी आज देतोय. कामाला सुरुवात करा. माझ्या संस्थेनं काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटत नाही, मीच काम केलं पाहिजे असं मला वाटत नाही. आणि 10 ग्रामीण साहित्य संमेलन कुणी आयोजित केले ना तरी चालतील. प्रत्येक कार्यक्रमाचा उद्देश तोच असणार आहे. कोण करतोय हे महत्वाचं नाहीये, तो उद्देश साध्य करणारा. उद्या दीपक नागवेकर म्हणाले, मी रत्नागिरीत साहित्य संमेलन करतोय, आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी जाऊ, रत्नागिरीतलं साहित्य संमेलन यशस्वी करू. आमचा उद्देश काय? समाज प्रबोधन करणं. तेवढ्यासाठी आपण करूया. आजच्या या घडीला मी सर्व लेखक, पत्रकार, वाचक, परीक्षक या सगळ्यांना शुभेच्छा चिंतितो. आणि लोकमान्य वाचनालयामध्ये कोकण मीडियाने मला या ठिकाणी
सन्मानाचं पद देऊन मला भाषण करण्याची संधी दिली. आपण सगळ्यांनी ते ऐकलं आणि म्हणून या सर्वांच्या बरोबर आपलेही आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि एका संघटनेमध्ये काम करतो. आमची बहीण आहे वारंग मॅडम, म्हणजे आमची आर्थिक आणि आपले कोणकर सर आमचे गावाले. आणि आता अगदी वगैरे आता सांगायला हरकत नाही की आमचे परीक्षक आमच्या गावाले मुसळत आमच्या गावाले. आणि मात्र त्यांचं ते काम मात्र ते परफेक्टच असतं. ही जी थीम होती कोणकर सर, तुमची थीम ही प्रत्येक वर्षी खूप वेगळी वेगळी असते. आणि आम्ही आता ह्या टप्प्यावर आहोत की शक्यतो स्पर्धेमध्ये कुठले भाग घेत नाही. आणि मी तो नेहमीप्रमाणे लेख पाठवला होता. नेमका तो ह्यावेळी मी त्या थीममध्ये पाठवला. त्या कोणकर सरनी तो स्पर्धेसाठी त्याचा विचार केला आणि त्याचा 1 नंबर आला, प्रथम क्रमांक आला. तुमच्या सगळ्यांचे आयोजकांचे कोकण मीडियाचे मनपूर्वक आभार मानतो. तर अशा ज्या काही थीम आहेत, म्हणजे उदाहरणार्थ बोलीभाषा, तुमचा मूळदर्पण, तर त्या अंगामध्ये पण मला वाटतं मी बरेच वर्ष लिहितोय. तुमच्याही थीम ज्या असतात त्या खूप छान असतात. की माझे वडील जे चांगल्या प्रकारे मोडी वाचायचे आणि ते त्यांचा तो एक कित्ता होता, कित्ते ते टाकाने कित्ते असे गिरवायचे. आणि ते अक्षर इतकं छान वाटत होतं की आम्हाला वाटतं की आम्हाला पण ती मोडी भाषा शाळेमध्ये हवी होती. पण आमच्या वेळी ती मोडी भाषा नव्हती. आमचे आजोबा पण ते मोडी भाषा छान वाचायचे. आणि आमच्या गावामध्ये एक दामले होते. तर गेल्या वर्षी तो मी तुमच्या घरात एक लिहिला होता मोडी, म्हणजे की दामलेंचं ते मोडीविषयी खूप चांगलं ज्ञान होतं. अशा प्रकारचे ज्या काही आपल्या कन्सेप्ट आहेत, ज्या थीम आहेत, त्या अशा पुढे येणं आवश्यक आहे. आणि कोकणाचे ग्रामदैवत आपलं झालं की आपल्या कोकणामधली ही सगळी जी देवस्थानं आहेत ती सगळी 16व्या 17व्या शतकामध्ये असली आहेत. म्हणजे अगदी तुम्ही आता मंडणगडचा विचार, मंडणगडपासून ते कधी गोव्यापर्यंत ते देवता, त्यांची नावं आणि त्यांची ती रूप लक्षणं सगळी ही 17व्या शतकातली सुरू झाली. आणि सगळ्यांच्या दंतकथा बऱ्याचशा सारख्याच आहेत. म्हणजे आमचं गाव त्रिंबक आहे आणि आमची शांतदुर्ग सातेरी देवी आहे. तर आम्ही बोलले की तिकडे सातेरी देवी ही जास्त आहे. आमच्या ग्रामदेवत सातेरीच आहे. तर तिची ही कथा काहीशी अशीच आहे. आणि त्या काळात जी सगळी दैवत कोकणातली आहे ती सगळी ह्याच दंतकथेवर आधारित आहे. कुठेतरी तो घरघर आवाज होतो. आता ही दंतकथा म्हणजे देवस्थान सोडा, पण आमच्या गावी एक अशी देवराई आहे कोणतं. आणि त्या देवराईमध्ये असं मध्येच किंवा तरी दुपारी 12 वाजता असा तो घरघर 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 आवाज येतो. आमचे आजोबा सांगायचे की त्यामध्ये एक दात फिरतं. ते दात असं गरगर फिरत ते देवणीच्या वर येतं. आणि जर कोणी म्हणजे ते नशीबवान असेल तर त्याला ते काहीतरी असं म्हणजे गुप्तधन आहे म्हणजे असं काहीतरी, पण ते धन मिळू शकतं. आम्ही त्या फंद्यामध्ये पडलो नाही, कारण तो एखादा परिसर जो वाटतो तो एकदम खूप भयंकर वाटतो. म्हणजे तिथे जवळपास कोणाचं घर नाही, काय नाही, एकदम भयान वाटतो. आणि त्यामुळे तो आम्ही आवाज प्रत्यक्ष नाही ऐकला, पण आजोबा सांगायचे की असे कोकणामध्ये आपल्या गूढ गोष्टी भरपूर आहेत. आणि त्यासाठी खरं म्हणजे आपलं कोकण ओळखलं जातं अशा गूढ गोष्टींसाठी. त्यामागे अंधश्रद्धा असतील, वैज्ञानिक दृष्टिकोनही असतील, जे चांगलं ते आपण घेतलं पाहिजे. तुम्ही एक चांगल्या प्रकारचं हे पाऊल उचलतो. त्या निमित्ताने मला वाटतं अगदी 60-70 देवांची माहिती वाचकांना आपली मिळाली. त्या भाग 2मध्ये तुमचा पण एक छान आहे नाविक सर. तर आम्ही ते सगळे एखादं वाचतोय, हळूहळू वाचतोय, पण आपल्या कोकणामध्ये इतकी सगळी दैवत आहेत नाही, आपल्याला माहीत नाही. हे आतापर्यंत एक दुःख होतं, पण ते तुम्ही ते दुःख आमचं दूर केलं तर तुम्हाला परमेश्वर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या थीम सुचवो आणि तुमच्या त्या थीममध्ये कुठेतरी आम्हाला स्थान मिळवू अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कोळेकर सर, परीक्षक मसूलकर सर, बेर्डे सर आणि कोकण मीडियाचे संपादक कोणकर सर. खरं तर इथे ज्यांना अमोघ वाणी लाभलेली आहे अशा वक्त्यांसमोर मला मनोगत व्यक्त करायला लावणं म्हणजे सूर्यासमोर काजव्याला चमकायला लावण्यासारखं आहे. पण प्रयत्न करतोय. कोकण मीडियाचे जे विषय असतात ना त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर एखादा विद्यार्थी मोजकेच प्रश्न करून परीक्षेला जातो आणि त्याला पेपर सोपा जातो असे विषय माझ्यासाठी तरी असतात. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, कारण गेल्या 3 वर्ष मी कोकण मीडियासाठी लिहितोय आणि मला 2 वेळा पारितोषिक मिळालेलं आहे.
तर पुन्हा एकदा मी त्यांचे आभार मानतो. आणि जसे माझे मित्र विजय सर म्हणाले की अधिष्ठी देवीबद्दल मी लिहिलेलं आहे, तर एक आमच्या गावचं वेगळं पण सांगतो, जास्त वेळ घेणार नाही. की कोकण मीडियाचा जो यावर्षीचा विषय होता कोकणातील ग्रामदैवत, तर पहिला मान अधिष्ठी देवीचा का, तर मला वाटतं की वाटूळ गाव हा असा एकमेव गाव आहे की शिमग्यातून 2 पालख्या एकत्र फिरतात, ती म्हणजे अधिष्ठी देवी आणि रवनाथ देवी. त्याच्याबद्दलची एक आख्यायिका आम्ही वाडवडिलांकडून ऐकत आलेलो आहे, तर ती त्याच्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून कदाचित मसूरकर सरांना त्यातलं वेगळे पण जाणवलं असेल आणि म्हणून मला त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. आणि कोकण मीडियाला माझ्या वतीने शुभेच्छा देतो की आमच्यासारख्या नवोदितांना तुमच्या मार्फत, तुमच्या माध्यमातून संधी जी मिळते आहे ती अविरत सुरू राहावी आणि आम्हाला वेगवेगळ्या विषयांवरती कोकणाबद्दल लिहिण्याची संधी मिळत राहू हीच आशा व्यक्त करतो. कारण एक वाक्य आहे की आभाळापेक्षा समुद्र मोठा असतो, कालच आपण ऐकलेलं आहे, आणि समुद्रापेक्षा आशा मोठी असते. ती आशा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. चिकोणकर, अनिकेत चिकोणकर, लोकमान्य वाचनालयाचे माननीय बेर्डे सर, प्रमुख पाहुणे सुभाषजी लाड, कोकणामध्ये सातत्यानं लेखन करणारी फार अभावानं मंडळी आहेत. त्यातले एक राजेंद्र प्रसादजी मसूरकर. समोरही आम्हाला कधी कधी वाटतं की प्रवाह आटतो आहे की काय, परंतु यासारख्या तरुणांच्या रूपाने एक ग्वाही मिळते की प्रवाह क्षीण होईल कदाचित, पण आटणार निश्चितच नाही. त्यामुळे असे आपण सर्वजण लिहिणारे लोक आहात, आस्थावान रसिक आहात. सर्वांना नमस्कार. आज आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षपद दिलं, त्यामुळे आयोजक संस्था, त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. थोडक्यामध्ये बोलतो, कारण अल्पाक्षरत्व हे कवितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे आणि त्यामुळे कमी शब्दामध्ये बोलावं. कोणकरजी असं म्हणाले की सकाळमध्ये त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली, विजयचंही नाव घेतलं आणि आता सकाळ सोडलं. नाभी परुळेकरांच्या रूपानं माध्यमातून पत्रकारितेची जी सकाळ झाली होती त्याची आता संध्याकाळ झालेली आहे. आणि ज्या वेळेला आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं की लहान माणसांच्या सावल्या अवास्तवरित्या मोठ्या होतात, त्यावेळेला निश्चित समजावं की संध्याकाळ होत्या. आणि त्यामुळे आपण सकाळचा एकूण आजची वाटचाल पाहिली तर आपल्याला कळेल की फार फार सावल्या मोठ्या आहेत, माणसं फार खुशी आहेत. दुर्दैवाने त्याला काही कारण नाही, तो मीडियाचा एक हा आहे. कोणकर असं म्हणाले की बऱ्याचदा अंदाज आला नाही लोकांना, आणि कोकणी माणूस, अध्यात्म, गूढता, ग्रामदैवत, कोकणी माणूस मुळातच गूढ आहे. आणि त्यामुळे तो नेमका कसा आहे, कदाचित खानोलकरांचं, दळवींचं लेखन वाचलं तर थोडंफार आपल्याला कळतं. बाळकृष्ण प्रभुदेसांच्या कथांमधून कळतं की कोकणी माणूस नेमका कसा आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपण ग्रामदेवतांचा विषय घेतो तत्पूर्वी एक गोष्ट सांगितली पाहिजे. आपण मराठी भाषेमध्ये काम करतो, मराठी भाषेत लेखन करतो, व्यक्त होतो, अभिव्यक्त होतो, सर्व काही करतो. त्या मराठीला यावर्षी कित्येक वर्षाची जी सर्व संस्थांची मागणी होती तो अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, याबद्दल सर्व संबंधितांचा आपण टाळ्या वाजवू. अनेकाने अनेक पद्धतीने ही मागणी केली होती, त्याची फलश्रुती यावेळेला आपल्याला प्राप्त झाली. त्यानिमित्तानंही काही कार्यक्रम व्हायला हवा होता, पण आपलं क्षीण सामर्थ्य लक्षात घेता ते होऊ शकलं नाही. ठीक आहे, आजच्या व्यासपीठावर आपण ते आनंद व्यक्त केला असं आपण मानून स्वतःचं समाधान करू. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला
आनंद मानायला काही हरकत नाही. परंतु 2 चित्र आली होती मध्यंतरी. आई वडील मोबाईल घेऊन बसले, मुलं मोबाईल घेऊन बसली आणि एका परदेशी स्त्री हातात पुस्तक घेऊन बसले आणि तिच्या मांडीवरचं लहान मुलंही हातात पुस्तक घेऊन बसलं. आपण नेहमी म्हणतो युवा पिढी बिघडली, पुढची पिढी बिघडली. घडणं आणि बिघडणं यात एकच अक्षर फरक करतात, बी. तुम्ही काय बी लावलं त्याच्यावरनं घडणं का बिघडणं हे आपल्याला कळतं. तेव्हा पुढच्या पिढ्यांसाठी तरी चांगली बीजारोपणी आपल्याला करता येईल का याचा कधीतरी आपण सर्वांनी जरूर विचार करावा. मराठीचा अभिमान आपण फार बाळगतो, पण एक वाक्य मराठीमध्ये बोलताना आपली जीभ फार अडखळते. कॉलेजची मुलं आता बोलतात, काल तू आला नाहीस त्या कार्यक्रमाला किंवा कॉलेजला, मला टाइम नाही भेटला म्हणून. टाइम नाही भेटला. टाइम कसा भेटतो? एकदाच भेटतो. टाइम कसा भेटतो? कुठलं मराठी आपण बोलतो आहोत? कधीतरी आपण याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे अगदी अग्निरथ गमना गमन निदर्शक ताम्र लोह पट्टिका म्हणण्याची गरज नाही, पण वृत्तपत्र म्हणू शकतो, दूरदर्शन म्हणू शकतो. पण आपल्याला आता अशीच सवय झाली की ज्या गोष्टींचं दुरून दर्शन घ्यावं त्यांची फार जवळीक आपण करतो आणि त्यामुळे नको त्या गोष्टीमध्ये फार गुंततो. पाहायला सर्वत्र चांगलं आहे, माहितीच्या महाजालावर खूप ज्ञान आहे. म्हणजे या महाजालाचा योग्य चांगला वापर करणारा एकमेव माणूस मी कोण पाहिला. छान माणूस होता, फार चांगला माणूस होता, तुमच्याही परिचय आहे, भालचंद्र दिवाडकर सागरचे. ते एकदा असं म्हणले, वकील साहेब केवढी माहिती आहे या महाजालावर, आपल्याला दररोज वेगवेगळ्या ग्रहांची स्थिती आजची काय आहे, या क्षणाची काय आहे हे आपल्याला पाहायला मिळेल. आपण आपल्या संचावर नेट पाहता, अगदी नेट लावून नेट पाहता, सतत पाहता. काय पाहता मला माहित नाही. बऱ्याचदा ते इथं न सांगण्यासारखंही असेल. खूप माहिती मिळते. गुगल सारख्या शोधय संयंत्रांमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. पण माणसं नेमकं त्याच्यावर काय पाहतात, मोठी विचार करण्यासारखी गोष्ट. ग्रामीण साहित्य संमेलन आपण आपला शोध घेतला पाहिजे. आपल्याकडे कस्तुरी मृगाचं उदाहरण सांगतात बघा. तो त्या गंधानं इतका वेळा होतो की सर्वत्र फिरतो की हा गंध येतोय कुठून, पण ती कस्तुरी त्याच्या बिंबीत आहे, त्याला कळत नाही. शेवट कोकणी माणसाचं हेच झालंय बघा. कोणकण म्हणे ना बाहेर गेले मोठे झाले, याचं कारण आहे आमची नेहमीची वृत्ती आहे का काय माका शिकवता ते का काय कळता, आपणच मोठे सर्वत्र. ही जी स्वयंभू एक आमची श्रद्धा आहे की माझ्या पलीकडे या दुनियेमध्ये मला शिकवण्याची ताकद असणारा सामर्थ्यवान माणूस नाही. संपलं सगळं. जसं अल्पसंतुष्टता हा शाप आहे, हाही शाप आहे. आणि म्हणून कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. नरेश महाजन नावाचे नाशिकचे एक कवी आहेत, त्यांची फार छान कविता आहे. ज्या कवितेचं दूरदर्शनवरच्या अनेक मालिकांमधून फार वाट लावली गेली. एकदा खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. एकदा खुर्ची म्हणाली टेबलाला आपण दोघं लग्न करू. टेबल म्हणाल खुर्चीला करू व करू जरूर करू, पण त्यानंतरही कुणीही येऊन तुझ्यावर बसू लागलं तर मी काय. राजकारणात तेच चाललंय. त्यामुळे आपल्याला हे कळलं पाहिजे की कुठे नाही म्हणायचं, कुठे थांबायचं. साहित्य हा संस्कार देतं. घ्यायची इच्छा असेल तर. ज्याला काही घ्यायचंच नाही त्याची गोष्ट वेगळी आहे, पण घ्यायचं असेल तर खूप संस्कार आहे. साध्या साध्या पुस्तकांमधून खूप काही मिळतं आपल्याला. आपल्या वाचनालयामध्ये सुद्धा खूप चांगली पुस्तकं आहे. पण कधीतरी आता
गेल्या अनेक वर्षांची, शेकडो वर्षांची पुरातन भाषा, पार ज्ञानोबा तुकोबापासूनची भाषा, आणि आज यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदोत्सव सगळीकडे होतील, सगळीकडे कार्यक्रम होतील. पण कधीतरी एक या भाषेचा पुत्र म्हणून, लेकरू म्हणून कधीतरी असं ठरवा ना की थोडं चांगलं मराठी आपण बोलू. इंग्रजी भाषा कुठलीही चांगलीच असते, लक्षात घ्या. इंग्रजीतला शेक्सपियर सगळ्यांना आवडतो, पण शेक्सपियरच्या हॅमलेटमध्ये हॅमलेटच्या तोंडी एक वाक्य आहे, ते लक्षात ठेवा, फार चांगलं होईल. हॅमलेट असं म्हणतो, आय एम मॅड, नो डाऊट आय एम मॅड, बट माय मॅडनेस हॅज अ मेथड इन इट. आपल्या चांगलेपणातही मेथड नाही आणि मॅडनेस मध्येही मेथड नाही. हा जो काही सावळा गोंधळ आहे ना, हा कुठेतरी आवरता घेतला पाहिजे. आपली भाषा म्हणतो आपण, पण आपल्या भाषेचं आपण काय वाचतो? पुस्तकं विकत घेणं हे फारच वाईट सध्या झालेलं आहे. म्हणजे सांगणंही चुकीचं, कारण असले फालतू उद्योग करतो कोण? कोल्हापूरच्या एका आमच्या नवरंग प्रेस बाळासाहेब सरनोबतांचं तिथं बसलो होतो. एक तरुणाची ओळख करून दिली बाळासाहेबांनी, आणि त्या तरुणानं एक चारोळी संग्रह, चारोळी लिहिणं वाईट आहे असं नाही, परंतु मला कोणी म्हणलं चारोळी लिहिता का? नाही, फार महान वाङ्मय प्रकारे तुम्ही लिहत नाही असं मी सांगतो. तर चारोळी संग्रह भेट दिला. मग मी त्याला सहज विचारलं, कारण घाणेरड्या सवयी अशा सुटत नाही. जसं बेर्डे सरनाने मला घाणेरडी सवय, 6च्या कार्यक्रमाला आम्ही पावणे 6ला जातो, 7 वाजेपर्यंत एकमेकांना शिव्या देत बसतो. 7 नंतर कार्यक्रम सुरू. त्याला काही विरोध नाही, पण तरी आम्ही पुढच्या वेळेला त्याच मंडळानं केलेला आयोजित कार्यक्रमाला आम्ही आधी 15 मिनिटं, आणि येण्याप्रमाणे आमचा कार्यक्रम गेली कित्येक वर्ष सुरू. काही बदल नाही त्याच्यामध्ये. त्याच्यात मेथड आहे आमची, आणि लोकांचीही मेथड आहे, त्यामुळे त्याला काही इलाज नाही. त्यामुळे आपण काही चांगलं करता येईल का, काही चांगलं घेता येईल का, काही चांगलं वाचता येईल का? कारण लोकांना जर विचारलं ना वाचनासारखं काय वाचण्यात, तर लोक इंग्रजी पुस्तकांची फार नावं घेतात. बघा, ओल्ड मॅन अँड द सी. मराठीमध्ये चांगलं नाही असा प्रसंग आहे. वसंत वडघरकर नावाच्या नागपूरच्या प्राध्यापकांनी एक प्रतिनिधी नावाची कादंबरी लिहिली आहे. मगाशी सर सिंहासन आणि मुंबई दिनांक बद्दल सांगत होते. अरुण साधूंची अनेक पुस्तकं आहेत. विप्लव आहे, स्फोट आहे, अनेक पुस्तकं आहेत. तसं तांडव नावाचं एक महाबळेश्वर सैल नावाच्या गोव्यातल्या कादंबरीकाराची कादंबरी आहे, आपल्या वाचनालयामध्ये आहे. म्हणजे वाचनालयाच्या कर्मचारी वर्गाबद्दल आपण न बोललेलं बरं, कारण पुस्तकावरची धूळ झाडण्याशी त्यांचा काही फार संबंध असतो असं वाटत नाही. त्यामुळे ते वाचतील अशी अपेक्षा करणं फारच वाईट ठरेल. संचालक मंडळ संस्था चालवण्यासाठी असतं, म्हणजे हे वाचत नाही असं माझं काही म्हणणं नाही. मी सार्वत्रिक सांगतो आहे, कुणी फार नाजूक मनाचा असेल स्वतःला लावून घेऊ नका. आपण काही चिकटवून घ्यायचं नसतं. राजकारण्यांच्या देखत राजकारण्यांना आम्ही शिव्या दिल्या तरी ते हसत असत म्हणतात सुंदर झालं. आपल्याला काही लावून घ्यायचं नाही. आपण जो अनुपस्थित असतो त्याच्याबद्दल नेहमी बोलत असतो. महिला मंडळासारखं, जी बाई नाही तिच्याबद्दल बोलायचं, तसं आहे. तेव्हा आपण काय वाचावं याच्याबद्दल आपण, म्हणजे बऱ्याचदा हा आरोप शिक्षकांवर केला जातो. सरांना माहिती आहे का, त्यांच्या जवळ हा विषय होतो की शिकवणारे शिक्षक वाचत नाही. वाचण्याचं खरं तर काही कारणही नाही, कारण ना सांगणाऱ्याला काही कळतंय ना ऐकणाऱ्यालाही काही कळतंय. राजापूरच्या महाविद्यालयामध्ये उपरा कादंबरी शिकवायला होती अभ्यासक्रमामध्ये, आणि प्राध्यापक फार विद्वान होते. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं उपरा म्हणजे काय? ते म्हणले पाहुणा. उपरा म्हणजे पाहुणा. त्या पोरग्याला काय कळलं, म्हणजे सुचलं त्याला काही ते पटलं नाही. तो म्हणला सर काहीतरी चुकतंय. प्राध्यापक महोदय असं म्हणाले आत्मविश्वासानं,
प्राध्यापक कोण, तू का मी सांगतो ते बरोबर. म्हणजे सध्या आपल्याकडे जसं चाललंय, अधिकारी सांगेल ते बरोबर, न्यायाधीशाने न्याय दिला की तो बरोबर. आमच्या न्यायालयाच्या इथल्या उद्घाटनाला जे मान्यवर हजर होते न्यायाधीश, त्यांनी सांगितलं कोर्टामध्ये न्याय मिळतो हा आपला गैरसमज आहे. कोर्टामध्ये निर्णय मिळतो, त्याला न्याय मानायचा का नाही तुमचं तुम्ही ठरवा. ज्याच्या बाजून होतो त्याला तो फार परमेश्वरी न्याय, आणि योग्य असला तर ज्याच्या विरोधात जातो त्याला तो काहीतरी साहेबांचं यावेळेला बिघडलं. म्हणजे आमच्या वकिलांमध्ये एक पद्धत आहे, आम्ही चिडवतो काही लोकांना. काही वकिलांचं असं त्यांच्या बाजूनं ते जिंकले, लिगल ॲक्युमेन परफेक्ट, साहेबाचं कायद्याविषयीचं ज्ञान अत्यंत सुरेख. दुसऱ्या दिवशी त्यांच्या विरुद्ध अटक झाली, साहेबाचं आज काहीतरी बिघडलं. मानवी स्वभाव म्हणजे स्वभाव आहे, प्रवृत्ती आहे की स्वतःला अनुकूल ते चांगलं, प्रतिकूल ती ईश्वराची चूक. त्यामुळे आपण नेहमी लक्षात घ्या, मराठी भाषा ही सुंदर आहे. हे मी तुम्हाला सांगणे तर मी मोठा नाही, तुम्ही लहान नाही, ती सिद्ध गोष्ट आहे. कोणतीही भाषा ही चांगलीच असते, पण जर लेकरांनीच आपल्या आईचा गौरव वाढवला नाही, अभिमान धरला नाही, तर इतरांकडनं अपेक्षा करण्याचा आपल्याला काय अधिकार नाही. तेव्हा कधीतरी आपण मराठी भाषिक आहोत याचाही अभिमान आपण बाळगावा, आणि अभिमान बाळगताना 4 चांगली वाक्य मराठीमध्ये, चांगल्या मराठीमध्ये बोलावी, की ज्याच्यामध्ये आंग्ल भाषेचे शब्द मध्ये मध्ये घुसखोरी करणार नाहीत. मुंबईच्या लोकांसारखं आपले सगळेच घुसत आहेत असंही काही करता आलं तर पहा. लोक फार चुकीचं मराठी बोलतात. दाजी पणशीकरांची उदाहरणं मी नेहमी आपल्याला सांगतो. दुरितांचे तिमिर जाओ का दुरिताचे तिमिर जाओ, नेहमी बघा कुठलं मराठी आपण बोलतो आहोत नाही, याचा कधीतरी आपण विचार करा. हे सांगितलं म्हणून माझ्याबद्दल राग मानण्याचं काही कारण नाही, मानला तरी काही फारस. कारण कुणीतरी सांगावं लागतं, कुणीतरी वाईटपणा घ्यायला आपले खांदे तयार ठेवावे लागतात, तरच काही चांगलं घडण्याची अपेक्षा आपल्याला व्यक्त करता येते. कोमकरांचा प्रवास काय आहे पत्रकारितेबद्दल न बोललेलं बरं, कारण सध्याची पत्रकारिता ही अंदाज येणारी तर नाहीच आहे. कारण मातीशी नाळ नावाचा जो काही प्रकार फार पूर्वी अस्तित्वात होता तो बराच नष्ट झाला. आता नाळ सगळी आर्थिक कारणांशी निगडीत आहे. म्हणजे राज्यातला एक पत्रकार एका बॅटरीवाल्याकडनं तो विदाउट लायसन्स, परवाना नसतानाही ऍसिड बाळगतो म्हणून दरमहा 100 रुपये घ्यायचा. नाही बरोबर आहे, कदाचित वृत्तपत्राकडनं कमी पैसे मिळत असतील. वृत्तपत्राकडनं आजकाल लेखनाचे पैसे दिले जात आहेत, ते मागितलं तर वाईटपणा होतो, त्याचं लेखन नाकारलं जातं. कारण की असं म्हणतात की आम्ही तुम्हाला किती घरात पोहोचवतो, जणू काय त्या घरात जाऊन आम्ही तिकडे कमानी लावून स्वागतच करून काय देणं घेणं. त्यावरही सरकारने जीएसटी काय देणं घेणं. किती लोक वाचतात का नाही वाचतात, आपण हा हिशोब करून कोण लिहित होता. एक तर ते मुळात स्वांतच सुखाया लिहिलं जातं, त्याला आवडेल तो करेल प्रकाशन, नाही करेल काय फरक पडतो. म्हणजे श्रीना पेंडसेन सारखा माणूस ज्यांना अनेक कादंबऱ्या लिहिल्या, वयाच्या 90व्या वर्षी ते विजयला एकदा म्हणाले, विजय म्हणला नवीन कादंबरी तुमची यायची होती त्याचं काय झालं. ते म्हणले काय झालं म्हणले कुळेकर साहेब, 1200 ताव लिहिले. लक्षात घ्या ना, 1200 ताव, कारण त्यांची मोठी असतात कादंबऱ्या. 1200 ताव लिहिले, चुकल्यासारखं वाटलं, फाडून परत लिहिले, परत फाडले, त्यानंतर लिहिले, पण अजून ते मनासारखं झालंय असं वाटत नाही. आपल्याकडे पद्धत काय, आज 4 वेळी लिहिली, उद्या ती प्रकाशित झालीच पाहिजे, परवा त्याला पुरस्कार मिळालाच पाहिजे, नाही मिळाला की साला पार्शालिटी झाली. आपण नेहमी आपल्या आजूबाजूला काय चाललंय पहा,
देवगोजी मॅडमने 62 वयाच्या नंतर 60 वयाच्या नंतर PhD केली. 42 वर्ष ते बीज त्यांच्या अंतरात पडून आहे आणि अखेर अंकुरित झालं. किती हाल सोचले. येतंय त्यांचं पुस्तक, वाचा आपण घेऊन. किती हाल सोसावे लागले त्यासाठी, किती अडचणींवर मात करावी लागली. आपल्या आजूबाजूला खूप लिहिणारी मंडळी आहेत, वाचणारी मंडळी असतातही कदाचित. कधीतरी आपण जमलं पाहिजे. पुण्याला अनिल आठलेकर नावाचे आपल्या सिंधुदुर्गातलेच एक गृहस्थ आहे, गझलकार. गझल बरेच लोक लिहितात, फार गझलकार म्हणून नाही, मी सांगतोय त्याचं कारण वेगळं आहे. त्यांचा एक वाचकांचा ग्रुप आहे, समूह आहे, आणि ते दरमहा एक वाचक मैफल आयोजित करतात. आणि त्याच्यात एक 2-3 लोक आपण या महिन्यामध्ये कुठलं चांगलं किंवा आयुष्यामध्ये कुठलं चांगलं पुस्तक वाचलं याच्याबद्दल थोडक्यामध्ये त्या पुस्तकाचं परीक्षण केल्यासारखं करतात. अशी 2-3 लोकांची कथनं तिथं होतात. आपल्याकडे वाचनालय आहे, आपण इमारत फार मोठी बांधायला बघतो. ताजमहाल सारखी थडगी बरीच आहे. थडगी उभारून काय होते? इमारत लहान आहे का मोठी आहे? आमदार आठले गुरुजींबरोबरच्या सभा आम्ही मोकळ्या मैदानात घेतल्या. त्यासाठी काय प्रशस्त शामियाना लागतो बाळाभावा? तुम्ही काय सांगता, काय बोलता, आणि त्या शब्दामागे तुमचा काय अभ्यास आहे, काय साधना आहे, याला लोक महत्व देतात. अजूनही सुदैवानं देतात. एका मुलाची गोष्ट सांगितली. तो फार गोड खायचा, गुळ खायचा, सारखा गुळ खायचा. त्यामुळे त्या आईला फार काळजी वाटायला लागली की एवढा गुळ खातो हा, काहीतरी अपाय होईल. मग त्या भागामध्ये एक साधू फार प्रसिद्ध होते आणि त्यांची ख्याती यासाठी होती की त्यांनी कुठलीही गोष्ट सांगितली की लोक प्रभावित होऊन त्याचं अनुसरण करत, ती मान्य करत, त्याप्रमाणे वागत. मग एक दिवस ही बाई आपल्या त्या मुलाला घेते, साधू महाराजांकडे जाते, नमस्कार वगैरे करते. साधू महाराज विचारतात, का बाई आपण काय करणार? तेव्हा ती सांगते, महाराज एक विनंती होती, एक काम होतं तुमच्याकडे. म्हणजे सांगा. हा माझा मुलगा आहे ना, हा फार गुळ खातो, तर त्याला गुळ खाऊ नको एवढा, असं तुम्ही सांगा. महाराजांनी 2 मिनिटं विचार केला आणि म्हणले, असं करा बाई, सांगेन मी, आणि त्याच्यावर त्याचा प्रभावही पडेल. एक 8-10 दिवसानं मुलाला घेऊन या. बाईला कळेल ना, गुळ खाऊ नको सांगायचंय, ते काय आत्ता सांगता येणार नाही का? 8-10 दिवस कशाला मागून घेतले? हे नाही काय साधू बनली. पण आता इलाज नाही ना, मोठ्याने सांगितलं की ते पाळायलाच पाहिजे. आपण कसं कोर्टात गेलो, तहसीलदाराकडे गेलो, पुढची तारीख दिली, आपण विचारू शकत नाही ना, आज का नाही, पुढची तारीख का, पुढची तारीख, रोका की फिर बुलाय, मुद्दत मिळणार आहे. तसं येते म्हणे. गेली 8-10 दिवसानं साधूकडे आली. महाराज म्हणली, गुळ, हा म्हणली, येऊ द्या, मुलाला बोलवा. मुलाला घेतला, जवळ बसवला, त्याला समजावून सांगितलं, बाळ गुळ फार खाऊ नये, कधीतरी खावा, असं सगळं काय त्याला समजावायचं होतं ते समजावलं. मुलगा म्हणला ठीक आहे म्हणून तो खेळायला गेला नमस्कार करून. बाईना म्हणले, बाई झालं ना समाधान? झालं महाराज म्हणले, आता ऐकेल तो, पण मला एक विचारायचं. विचारा. म्हणजे तुम्ही त्याच दिवशी का नाही हे सगळं सांगितलं? हे काही तुम्ही नवीन ज्ञान मिळवलेलं नव्हे, हे ती माहिती जी आत्ता दिली ती त्यावेळेलाही होती, मग त्यावेळेला का नाही सांगितलं? 10 दिवस मध्ये का घालवले? काय आहे बाई, म्हणजे मी सांगून त्या दिवशी त्यांना ऐकलं नसतं का? मीच गुळ खात होतो म्हणजे, मीच गुळ खात होतो, तो माझं कसं ऐकेल? 10 दिवस मी गुळ बंद केला आणि मग त्याला सांगितलं गुळ सोड. आपल्याला कीर्तनकार ब्रह्मम सत्य जगाची मिथ्या सांगतो. प्रभाव पडतो का? नाही पडत, कारण तो बिदागी आधी घेतो, ठरवून वाजवून घेतो. राजकीय लोक सांगतात आता निष्ठा ठेवा, प्रभाव पडतो का? नाही पडत.
कारण त्यांच्या निष्ठेची विष्ठा केव्हा झाली हे लोकांना माहिती आहे. तेव्हा आपण बोलताना मुळामध्ये आपण काय बोलतो आहोत, जर प्रभाव पडायचा असेल तर त्याला अनुलक्षून काही वर्तन आपलं आहे का असं आपण पाहिलं पाहिजे. गोव्याला एक असाच हा झाला परिसंवाद आणि पुण्याचे एक प्रख्यात साहित्यिक होते त्याच्यामध्ये बोलायला आणि ते म्हणले आजच्या युवकांची मराठी भाषा बिघडली आहे का असा परिसंवादाचा विषय. ते म्हणले असं कसं म्हणता बिघडली आहे का, आता इंग्रजी भाषा शिकतात, हिंदी भाषा शिकतात, मग कधीतरी येतं, आज टाइम नाही भेटला तसं येतं म्हणले. एक 6-8 शब्दाच्या मराठी वाक्यामध्ये एक 4-6 थोडे शब्द येतात इंग्रजी, म्हणजे काय ते मराठी नाही का म्हणले. आता आपण त्यालाच मराठी मानायला पाहिजे. मी होतो अध्यक्ष खुलो म्हणजे भासून एक सांगितली युक्ती, म्हणजे स्वतःचा संतोष करून घ्यायला हे फार बरं आहे. आई मेली तर मेली, मावशीला आई म्हणू, आई मेली तर काय होतं मावशीला आई म्हणू. मार्ग काढला पाहिजे ना, तसं भासून एक मार्ग काढला. अशा पद्धतीने स्वतःचं समाधान करून घेणं अत्यंत गैर आहे. आपण सर्वजण जाणती मंडळी आहात, तुमचा जास्त वेळ काढत आणि जेवणाची वेळ होत आली आहे, त्यामुळे जास्त वेळ घेणं योग्य नाही. पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो, आपल्या सहनशक्तीलाही धन्यवाद देतो की बराच वेळ आपण ऐकत बसला आहात. गाडीगावकर, विराज, नागवेकर सर या सर्वांना त्यांच्या पुढच्या लेखन प्रवासाला मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.